काश विवानी आधारणामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम रविती देव हृदयाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे ज्याच्या अज्ञानी भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे नेपरुषी आतापर्यंत बराच महत्त्वाचा विषय होऊन गेला. काय सत्ख्यातीचं खंडन केलं आणि अनिर्वचनीय ख्यातीची सिद्धी केली आणि हर्ष विषादाला मिथ्या पदार्थ कसे कारण होतात ही गोष्ट स्वप्नदृष्टांताने समजावून सांगितली. आणि याच्या व्यतिरिक्त उपादान कारण आणि उपादान कारणाचं स्वरूप सांगितलं. काय उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्यावर काही केलं तर तुमच्यावर येतं त्याला काय करणार कोण? उशिरा या लवकर या तरी ते अधिष्ठानाच्या आपलं उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला परिणाम म्हणतात. अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला विवर्त असं म्हणतात. आणि उपादान कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही, म्हणजे ज्याचं कार्य राहत नाही, निर्माण झाल्या वाचून राहत नाही का टिकत नाही का उत्पन्न होत नाही. पुन्हा मीच बोला बरोबर आहे ना तुम्ही? काय उत्पन्न होत नाही हे असं त्याचं काय आत्मविश्वास ठेवायचा. तर ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला काय म्हणतात? उपादान कारण. आता वेदांताची ही परिभाषा आपल्याला ज्ञात झाली. सदसद विलक्षण अनिर्वचनीय परिणाम. आता अधिष्ठान कशाला म्हणतात? अधिष्ठान म्हटल्यावर काय म्हणायचं आपण? ज्याच्यावर आद्यस्थ पदार्थ खोटा पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान म्हणतात. विवर्त म्हणजे काय? दुधाचं दही हा परिणाम आहे ना. का तर उपादान कारण जे दूध आहे त्याच्या समान स्वभावान आणि त्याचं रूप अन्यथा आहे. हे घन आहे ते कसं आहे? द्रव आहे की नाही? अन्यथा रूप त्याला काय म्हणायचं? परिणाम. आणि विवर्त म्हणजे काय? अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप. आता ब्रह्म हे सच्चिदानंद रूप आणि जगत हे असत जड आणि दुःख रूप. म्हणजे आता अधिष्ठानाच्या विपरीत स्वभाव आहे की नाही जगताचा. आणि रूप त्याचं कसं आहे? जगत व्यक्त आहे आणि ब्रह्म कसं आहे? अव्यक्त आहे. मग अधिष्ठानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असं जे असेल त्याला विवर्त म्हणतात. आहे की नाही? ब्रह्म हे जगताचं विवर्त आहे की नाही? ब्रह्म हे जगताचं विवर्त आहे की नाही? का जगत ब्रह्माचं विवर्त आहे? दोन्ही पण नाही. आता थांबा, कोणी बोलू नका. अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. अधिष्ठान कशाला म्हणतात? चांगलं लक्ष. तुम्ही किती वेळा सांगा, मी सावकाश पुन्हा सांगतो. ज्याच्यावर मिथ्या पदार्थ भासतो त्याला म्हणतात अधिष्ठान. म्हणजे ब्रह्म अधिष्ठान आहे की नाही? आणि मिथ्या कोण आहे? जगत आहे की नाही? मग जगताचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. अजून एक आपण चिंतन करतो सारखं निरधिष्ठान भ्रम होत नाही. रज्जू अधिष्ठान नसला तर सर्पाचा तरी भ्रम होईल का? पुष्पमालेचा, दंडाचा, कोणाचा भ्रम होईल का? अधिष्ठान. बरं, अधिष्ठान हे रज्जू आहे खरं सर्पाचं का रज्जूपही चैतन्य आहे? चैतन्य. रज्जू म्हणलं तर काय बिघडेल? जड जडाला कधी अधिष्ठान होत नाही म्हणून खरं रज्जूपहित आहे. मग रज्जू का म्हणत गेले आतापर्यंत? रज्जूपही चैतन्य म्हणण्याच्या ऐवजी तुम्हाला समजावं म्हणून व्यवहारामध्ये रज्जूचं ज्ञान झालं की सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते असं आपल्याला काही सामान्यपणे अनुभव आहे म्हणून आम्ही रज्जू म्हटलं. पण खरा वेदांताचा भाव काय आहे? रज्जू याचा अर्थ रज्जूपहित चैतन्य असं आहे की नाही. रज्जू का म्हटले तर अधिष्ठान जे असतं ते नेहमी चैतन्यच पाहिजे.
आहे की नाही. कारण जड कोणाला कारण होत नाही आणि जड कोणाला अधिष्ठान होत नाही. बरोबर आहे ना. जड कोणाला अधिष्ठान होत नाही आणि जड कोणाला कारण होत नाही. आता मग ब्रह्म चैतन्य रूप चिद्रूप असल्यामुळं ब्रह्मावर जगताचा भ्रम होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. मग तसंच ब्रह्मही जगतावर ब्रह्मही जगतही ब्रह्माचं अधिष्ठान होतं असं जर मी म्हटलं तर तुम्ही ऐकून घ्याल का? का बरं? ब्रह्म जगतावर भासतं असं म्हणायला काय हरकत आहे? नाही. काय का नाही सांगा. मार्क कमी पडले तरी चालेल पण उत्तर बरोबर आलं पाहिजे की नाही? हे बघा, ब्रह्म आम्ही काय म्हणतो ब्रह्माचा आधी ब्रह्म म्हणजे आत्मा तर तुम्हाला नसलं तरी दिसला नाही तरी मी आहे याचं तर ज्ञान आहे का नाही? आणि जो आहे तोच काय आहे? आत्मा आहे. मग त्याचा जर भ्रम जगतावर होतो असं म्हटलं तर काय हरकत आहे? हा, ब्रह्म अधिष्ठान आहे. मग आद्यस्त कधी होणार नाही. पण जगतावर म्हटलं तर का नाही मान्य करणार? जगत जड आहे ना. जड पदार्थ हा कोणाला अधिष्ठानही होत नाही आणि कारणही होत नाही. म्हणून जगत ब्रह्मावर आद्यस्त आहे म्हणणं बरोबर आहे, पण ब्रह्म जगतावर आद्यस्त आहे असं म्हणता येणार नाही. आलं का लक्षामध्ये? आणखी दुसरी एक गोष्ट आहे, या पुढे. जर याच्यामध्ये जर एकदा ब्रह्मावर जगत आद्यस्त म्हणलं तर जगत काय झालं? मिथ्या. आणि जर जगतावर ब्रह्म आद्यस्त म्हटलं तर काय झालं? ब्रह्म मिथ्या. मग जगतही मिथ्या आणि ब्रह्मही मिथ्या. मग सत्य काय आहे? खाली काय सत्य पदार्थ काय राहणार? काहीच राहणार नाही. म्हणजे त्याला काय म्हणतात? असद्वाद, म्हणजे शून्यवादाच्या आपत्ती. म्हणजे सत्य काय आहे जगात? तुम्हाला म्हणण्याचा अधिकार सुद्धा नाही राहणार. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. म्हणून या ठिकाणी जेव्हा शून्य शून्य किंवा असत असत म्हणतात तर ते न इति असा श्रुतीने जो प्रयोग केला, काय नेती नेती आपण म्हणतो ना, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदोरे. तर त्याचा अर्थ असा आहे की पहिलं न इतीनं म्हणजे जेवढं कार्यात्मक तुम्हाला दिसतंय हे जगत, आकाराला आलेलं व्यक्त, बरोबर ना, साकार, हे जगत म्हणजे अधिष्ठान ब्रह्म नाही. हे पहिल्या नीतीनं काय केला? कार्याचा निषेध केला. आणि दुसऱ्या नीतीनं कशाचा निषेध केला? त्या संपूर्ण कार्याचं कारण असणारं काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे की नाही. तर अज्ञान म्हणजे परमात्मा नाही, म्हणजे किंवा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कार्यात्मक हा जगत प्रपंचही नाही आणि त्या जगत प्रपंचाचं असणारं कारण अज्ञान तेही पण नाही, याचा निषेध केला. श्रुती दोनदाच नेती नेती म्हणते का तीनदा म्हणते? श्रुती नेती नेती म्हणते गोविंदोरे माऊली म्हणतात. श्रुतीनं दोनदाच म्हटले. तीनदा म्हटले असले तर काय झालं असतं? एकदा कार्यही नाही म्हणजे कार्य शून्य आहे, दुसऱ्यांदा काय कारणही शून्य आहे, आणि तिसऱ्यांदा जर म्हटले असते नेती तर काहीच शून्य झालं असतं. अधिष्ठान ब्रह्मसुद्धा कशात निघालं असतं? शून्यात. मग काय राहिलं असतं? सर्व तर असत, आणि सर्व असत आहे, सर्व शून्य आहे. हा सिद्धांत कोणाचा आहे? अन्यथा ख्यातीवादी, बरोबर आहे ना, अन्यथा ख्यातीवादी असणाऱ्या प्राच्य न्यायिक आणि नव्या न्यायिकांचा आहे ना. हा, असतवादी कोण आहेत? शून्यवादी माध्यमिक बौद्ध आहे की नाही. मग आपण हा वेदाचा सिद्धांत म्हणजे शून्यवादी माध्यमिक बौद्धांचा सिद्धांत आहे का? सर्व शून्य आहे का कार्य आणि कारण शून्य एवढं बौद्धांचं वेदांतालाही मान्य आहे. पण तिसऱ्यांदा नीती म्हणत नाही. त्याचं कारण काय आहे? अधिष्ठान शून्य नाही. अधिष्ठान काय? यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ते आपलं स्वतःचं काय आहे? स्वरूप आहे, असा श्रुती मातेचा सिद्धांत आहे. ठीक आहे ना. वाचू आता सर्प व सर्पज्ञान यास एकच अधिष्ठान असण्याबद्दल शंका व समाधान. आता बघा, हा विषय थोडासा समजून घेण्यासारखा. हा विषय जर आपल्याला समजला तर आपल्याला नेहमी जे श्रुती सांगतात ना, आदौ अहम ब्रह्मास्मी, मी अगोदर इति काय बोधे उदित इति अनुभवे उदिते, आदौ ब्रह्माहमस्मी, अगोदर मी ब्रह्म आहे असा अनुभव एकदा झाला की पुढं काय? पश्चात त्यानंतर काय होतं? सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्वच काय आहे? ब्रह्म आहे. पण अगोदर काय? मी ब्रह्म आहे, तत्पश्चात काय? सर्वच ब्रह्मरूप आहे. तेव्हा हे सर्व ब्रह्मरूप आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म. किंवा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की काय? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, किंवा धवळले जगदाकार
अंधार तो निरसला, धवळले जगदाकार. हा सगळा जो जगदाकार आहे तो कशात झाला? धवळला म्हणजे तो प्रकाशित झाला, प्रकाशमय झाला, चिद्रूप झाला, आत्मरूप झाला, ब्रह्मरूप झाला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे धवळले जगदाकार, अंधार तो निरसला. अंधार म्हणजे अज्ञान, अंधार गेला म्हणजे एकदा अज्ञान आणि अज्ञान काळाचा निराश झाला तर सर्वच काय आहे? परमात्मरूप आहे. असं जे श्रुतीमाता सांगते याचं जे काही स्पष्टीकरण आहे किंवा हा अनुभव येण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला जर ह्या आत्ता सांगतात ह्या परिच्छेदातली कळली तर आपल्याला समजायला एकदम सोपं जातं. नाहीतर हा जगत असं जड दुःख रूपन ते कसं काय परमात्मा? तुम्ही काय म्हणता? ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव असते. विश्व काय आहे? देव आहे. विश्व देव आहे. विश्व असत आहे का नाही? जड आहे का नाही? दुःखरूप आहे की नाही? द्वैतात्मक आहे की नाही? आणि परमात्मा कसा आहे? सच्चिद आनंद अद्वैत स्वरूप आहे की नाही? आणि त्याचं जर दोघांचं ऐक्य तुकाराम महाराज म्हणतात ते आपल्याला जरी किती जरी सांगितलं तुकाराम महाराजांनी वेदांनी सांगितलं तरी आपल्याला अनुभवाशी जे विरुद्ध असतं त्याचा आपण स्वीकार करू का? कारण का? आपला सिद्धांत आहे अनुभवाचा आपलाप करता येत नाही, अनुभवाचा निषेध करता येत नाही. जर वेदांनी जरी सांगितलं, परवा आपण चिंतन केलं होतं, अग्निना सिंचती, आमच्या घरात पुढं अग्नीनं सडा टाकला जातो, कोणी ऐकेल का? नाही. जलेन सिंचती, पाण्याने शेण कालवून त्याचा सडा टाकला जातो, मान्य करतील. तसं हे परमात्मा, हे जगत असं जड दुःखरूप असणारं जगत हे सच्चिद आनंद अद्वैरूप परमात्मा आहे असं कोणी जरी सांगितलं तर आपण ऐकू का? नाही. याचा अर्थ काय झाला असला पाहिजे? चांगलं लक्षात घ्या. याचा अर्थ सच्चिदानंद अद्वैत परमात्म्यावर हे जगत कसं असलं पाहिजे? आद्यस्थ असलं पाहिजे. कारण जर ह्या बरं आद्यस्थ असलं तर याची क्रियेने निवृत्ती होईल का? भावनेने निवृत्ती होईल का? उपासनेने निवृत्ती होईल का? कर्माने निवृत्ती होईल? होणार नाही. कशाने होईल? आधिष्ठान ब्रह्माच्या ज्ञानाने. आणि आधिष्ठान पुन्हा लक्षात घ्या, आपण सारखं सारखं चिंतन करीत राहिलोय. आधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते तो पदार्थ खरा असतो, आहे की नाही? आधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते तो पदार्थ. आणि जर मिथ्या जर आधिष्ठान ज्ञानाने एखाद्या पदार्थाची निवृत्ती होत असेल तर आम्ही त्याला काय म्हणू? मिथ्या. आणि जर एखाद्या पदार्थाच्या अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होत नसेल तर तो पदार्थ कसा असला पाहिजे? सत्य. अर्थात त्या पदार्थाची निवृत्ती करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग आहे का क्रियेचा उपयोग आहे? क्रियेचा उपयोग आहे. हे तर निश्चित झालं ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात काय, आपण ह्या प्रक्रिया एका परिच्छेदात किंवा एका वेळी गटून घेतो, चांगल्या प्रकाराने आपल्याला त्याचं लक्षात येतं. पण ही प्रक्रिया कुठपर्यंत राहिली पाहिजे आपल्या मस्तिष्कामध्ये? जोपर्यंत परिच्छेदाचं चिंतन होत नाही तोपर्यंत. का सगळा ग्रंथ होईपर्यंत? ग्रंथ होईपर्यंत का ग्रंथ संपेपर्यंत? म्हणजे ते एकच अर्थ झाला नाही का त्याचा? तर हा किती दिवस आपल्या लक्षात राहिला पाहिजे? साक्षात्कारपर्यंतम. जोपर्यंत आपल्याला परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत. साक्षात्कार झाल्यावर मात्र हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. ही उत्पत्ती आगवी विसरायची आहे की नाही? मग हे सगळं पण अगोदर शिकीचे ना, अगोदर शिकायची नंतर मग विसरायची आहे की नाही? आणि मग जगात धाकुटे होईजे ते जवळीक माझी असं सांगतात. तर आता बघा, सर्प व सर्वज्ञान यास एकच अधिष्ठान असल्याबद्दल शंका व समाधान येथे पावेतो. आता काय करतात, आपण सर्पाचं अधिष्ठान एक सांगितलं आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान वेगळं सांगितलं, बरोबर आहे ना? वास्तविक संपूर्ण ह्या जगताचं आणि जगत कारण अज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? एकच ब्रह्मचैतन्य आहे. परंतु आपल्याला समजून देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला समजून आलं सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? तर रज्जुपहित चैतन्य आहे. रज्जुपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा तमोगुणाचा परिणाम सर्प आहे असं आपण सांगितलं, बरोबर आहे ना? आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? सर्प बाहेर आहे आणि त्याचं ज्ञान कुठे आहे? आतमध्ये आहे, बरोबर आहे ना? मग आता सर्पज्ञानाचा अधिष्ठान कोण आहे? आतलं जाणण्याचं साधन कोण आहे? जो अंतःकरण. अंतःकरण म्हणजे आतलं जाणण्याचं ज्ञानाचं साधन आहे की नाही? पण ते अंतःकरण सुद्धा जड आहे. मग आम्ही काय म्हटलं, सर्पाचं ज्ञान सुद्धा कसं आहे? आद्यस्त आहे. कारण एकदा आपल्याला रज्जूचं ज्ञान झालं की सर्पज्ञान निवृत्त होतं, आहे की नाही? सर्पज्ञान निवृत्त होतं का सर्प पण निवृत्त होतं?
सर्प पण निवृत्त होतं आणि सर्पज्ञान पण निवृत्त होतं. मग आपल्याला असं वाटतं की एकाचं ज्ञान झालं, कोणाचं रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान झालं की काय होतं, सर्पाची निवृत्ती होते. अहो पण मग फक्त सर्पाची निवृत्ती होईल, आपलं काय होईल, सर्पाची निवृत्ती होईल, सर्पज्ञानाची निवृत्ती होईल का? नाही. कारण त्याचे पुन्हा काय, तुम्हाला आद्यस्थ पदार्थ कशाने निवृत्त होतो? अधिष्ठान ज्ञानाने. अधिष्ठान कोण आहे? रज्जुपहित चैतन्य. त्याचं ज्ञान झाल्यावर काय होईल? सर्प निवृत्त होईल. बरोबर ना? मग तुम्हाला दुसरं ज्ञान करून घ्यावं लागेल. कोणतं? आता अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असं तुम्ही सांगता. मग आता जर सर्पज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे की बरोबर ना, अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान झालं पाहिजे. इथं तर काही दिसत नाही, फक्त रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान झालं की सर्पज्ञानाची देखील निवृत्ती होते. दोन अधिष्ठाने की नाही. मग आपल्याला असा अनुभवात यायला पाहिजे. बरोबर. आता बघा, रज्जुपहित चैतन्य आश्रित असणाऱ्या आपलं रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान झाल्याबरोबर आता सर्प निवृत्त झाला. आणि गंमत बघा, आता बघा इकडं अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान झालं का सर्पज्ञान आपलं निवृत्त झालं. बरं, या दोनमध्ये काहीतरी एका वेळी अंतःकरणाची वृत्ती एकाच आकाराची होते की नाही? मग या दोघांमध्ये काहीतरी अंतर असायला पाहिजे की नाही? बरं, तसा आपला अनुभव आहे का? नाही. अनुभव असा आहे की रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान झाल्याबरोबरच काय झालं, सर्पाची तर निवृत्ती झालीच, तर त्याच्याबरोबर सर्पज्ञानाची देखील निवृत्ती झाली. असा आपला काय सर्वांचा अनुभव आहे की नाही? मग ही गोष्ट युक्तीशी जुळत नाही आणि अनुभवाशी जुळत नाही. आणि सांगणाऱ्याने तर काय सांगितली? अधिष्ठानं दोन सांगितली. अनुभवात तर काय, एकाच रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान झालं की अज्ञान आणि आपलं काय सर्प आणि सर्पज्ञान दोघांची निवृत्ती होते असा अनुभव आहे की नाही? म्हणून या ठिकाणी ही शंका केली. लक्षात आलं ना? बघा, येथे पावेतो भ्रमकाली सर्पाचे अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य अशी दोन भिन्न अधिष्ठाने सांगितली. पण या संबंधी फार वाद आहे. आता हे श्रीगुरु दयाळू असल्यामुळं त्यांनी दोन अधिष्ठाने सांगितली, तरी सुद्धा आता लगेच शंका आली की नाही आपल्याला? ज्ञान झालं एकाचं, ऐक नाही, निवृत्ती झाली दोघांची, आहे की नाही? असा आपल्याला अनुभव. तेव्हा लोक हे अशा प्रकारचा वाद घालतच राहतील. म्हणून दयाघन असणारे श्रीगुरु त्याला सांगतात की ह्या गोष्टीत कायमचाच वाद राहणार आहे. तरी आम्ही वास्तविक, आणि आमचा सिद्धांत काय आहे, युगपत सर्प आणि सर्पज्ञानाचे काय होते, एकदा मिथ्या पदार्थ आहे त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं का तो मिथ्या पदार्थ आणि त्या पदार्थाचं ज्ञान यांची युगपत निवृत्ती होते, असा आमचा सिद्धांत आहे. तर आता युगपत निवृत्ती म्हटलं तर लगेच हे म्हणायला लागले दोन चैतन्याचे ज्ञान तर वेगवेगळे. ज्या एक ज्ञान अगोदर होईल, एक ज्ञान काय होईल नंतर. युगपत शब्द जो तुम्ही योजला त्या शब्दाची संगती लागणार नाही. बरोबर आहे ना? सावध आहे ना? काही टेन्शन नाही ना काही त्याच्यात? येथे पावेतो भ्रमकाली सर्पाचे अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य. येथे पावेतो म्हणजे आत्तापर्यंत जे चिंतन झालं आपलं चतुर्थ तरंगापर्यंत, इथपर्यंत आपल्याला हे चिंतन झालं की भ्रमकाली हे पदार्थाचं कोणतं चाललंय आपल्याला? आता हा घट दिसतो, त्या घटाचं चाललंय का? हे नाही. आपल्याला रज्जूवर सर्प भासतो, शुक्तीवर रजत भासतं, स्थानूवर पुरुष भासतो, स्वप्न, मृगजळ हे जेव्हा घडतं आपल्याला भ्रमातले पदार्थ आहेत, आहे की नाही? भ्रमातल्या पदार्थांचा नाश, बरोबर ना? भ्रमातल्या पदार्थांचा नाश होण्यासाठी चांगलं लक्षात घ्या पुन्हा, भ्रमातल्या पदार्थांचा नाश होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची आवश्यकता असते. कारण त्या पदार्थांची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्त होतात काय? होतात, आहे की नाही? आणि हा जो मला व्यावहारिक पुस्तक आहे, ह्या पुस्तकाची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही असं मी म्हटलं तर बरोबर आहे का? व्यावहारिक सत्तेतलं हे जे पुस्तक आता मी पाहत आहे, जोपर्यंत मला अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत ह्या पदार्थाची निवृत्ती होणार नाही. बरोबर आहे? हे काय आहे? बरोबर आहे की नाही? आणि जर मला आता शुक्तीवर भासणारं काय रजत आहे तर त्याची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होते असं माझं म्हणणं बरोबर आहे का? का अशी व्याख्या आहे? बघा, जर चुकीची असली तर दुरुस्त करून घ्या. ज्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होते त्याला प्रातिभाषिक पदार्थ असे म्हणतात. पुन्हा सांगतो मी, आज सगळे एकाच वेळेला उत्तर द्या.
ज्या पदार्थाची अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होते त्या पदार्थांना प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ म्हणतात. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. ज्या पदार्थांची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही त्या पदार्थांना व्यावहारिक सत्तावान पदार्थ म्हणतात. चुकीच आहे. पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो. आता तुम्ही एकटेच उत्तर द्या. ज्या पदार्थांची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मज्ञानानेच होते अन्यथा होत नाही त्या पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे असं आम्ही म्हणतो. आता बरोबर आहे. मग कुठं चुकलं होतं? मग हेच बोललो होतं, याच्या अगोदर तेच बोललो होतं. ठीक आहे. ज्या पदार्थाची निवृत्ती कधीही होत नाही, आहे की नाही, ज्या पदार्थाची निवृत्ती किंवा ज्या पदार्थाचा बाद हा शब्द तिथं जास्त योग्य आहे, ज्या पदार्थाचा बाद तिन्ही कालात होत नाही त्या पदार्थाला प्रातिभाषिक सत्तावान म्हणतात. त्याला व्यावहारिक सत्तावान म्हणतात, त्याला पारमार्थिक सत्तावान म्हणतात. आहे की नाही? त्याला काय म्हणतात? ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही तो पदार्थ कोणत्या सत्तेतला आहे? मग आता 4 सत्ता कोणत्या सांगा बरं? सत्ता काय आहेत? 3च आहे. खऱ्या सत्ता 3 आहेत का खऱ्या सत्ता 2 आहेत? म्हणायच्या झाल्या तर 3 आहेत. विचारापुढं जर म्हणायचं झालं तर किती आहेत? 2 आहे. ऐक नाही, 2 आहे. म्हणजे त्या 3 कोणते आहेत? पारमार्थिक, प्रातिभाषिक आणि व्यावहारिक. आणि तुम्ही 2 म्हणता तेव्हा कोणते आहेत? पारमार्थिक आणि व्यावहारिक सत्तेचा अंतर्भाव तुम्ही कशात केला? प्रातिभाषिक. किती राहिल्या? आता ही प्रातिभाषिक सत्ता जी असते ती कोणत्या कालात असते? कोणत्याच कालात नसते. म्हणजे फक्त प्रतीती मात्र असते आणि ती अधिष्ठानाची काही लाभहानी करत नाही. अधिष्ठानाच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न करीत नाही. मग ती असली काय आणि नसली काय? ऐके नाही. असं जर असेल तर मग सत्ता किती राहतील? का ती तत्वता नाहीच आहे? का तिन्ही कालात बाधितच होणारी आहे? तिन्ही कालात ज्याचा काय आहे? बाद होतो. आहे की नाही? फक्त प्रतीती मात्र अशी आहे. मग ती खऱ्या पारमार्थिक सत्तेला द्वैत उत्पन्न करते का? नाही. आता सांगा सत्ता किती राहिल्या? सत्ता किती राहिल्या? सत्ता एकच. काय त्याला काय म्हणतात भारुडामध्ये? सत्ता धन्याची की जी मायबाप. सत्ता कोणाची आहे? धन्याची. म्हणजे परमात्म्याची सत्ता आहे की नाही? का आत्म्याची आहे? का तुमची सत्ता आहे? आमची सत्ता आहे. का तुम्ही परमात्मा रूप आहात? तरी मी आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे. याचा अर्थ कोण आहे? सत्ता काय आहे? एकच आहे. ऐक नाही. मग आता ही शंका येईल की नाही आपल्याला? सर्प आणि सर्पज्ञान यांना 2 अधिष्ठानं सांगितली की नाही अगोदर? मग आता ते सांगतात गुरुजी, येथे पावेतो भ्रमकाली सर्पाचे अधिष्ठान रज्जूपहित चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य अशी 2 भिन्न अधिष्ठाने सांगितली. पण या संबंधी फार वाद आहे. याकरिता सर्प आणि त्याचे ज्ञान या दोष एकच अधिष्ठान आहे असे आता सांगतो. त्याच्यापेक्षा गुरुजींनी विचार केला, 2 अधिष्ठानं सांगितली की हा वाद होतच राहणार. आहे की नाही? आणि शिष्याच्या बुद्धीमध्ये आणखी गुंतागुंत किंवा संभ्रम निर्माण होणार. जर समजा तुम्हाला सांगितलं काय सर्प आणि सर्पज्ञान ह्या दोघांचं अधिष्ठान काय आहे? एकच आहे. तर अधिष्ठान ज्ञानाने काय होते? मिथ्या पदार्थाची निवृत्ती होते. आहे की नाही? बरोबर ना? अधिष्ठान ज्ञान. मग एकाच अधिष्ठानाचं ज्ञान जर तुम्हाला सांगितलं ते झालं तर तुम्हाला शंका राहील का? सर्प काचा निवृत्त झाला आणि सर्पज्ञान एक कोणतं अगोदर निवृत्त झालं? सर्पज्ञान गेलं मागून सर्प गेला का? सर्प पुढे गेला आणि सर्पज्ञान नंतर गेलं? ही शंका येईल का? म्हणून गुरुजी काय म्हणतात, आता दोन्ही जे भ्रमातले पदार्थ हे कोणाची संगती चालली? व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाची का प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थाची? प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थाची संगती सांगायची. कारण तो रज्जू सर्प कसा आहे? भ्रमातला पदार्थ आहे. आणि शुक्तिरजत भ्रमातला पदार्थ आहे. आणि स्थाणुपुरुष भ्रमातला पदार्थ आहे. स्वप्न भ्रमातला पदार्थ आहे. आणि पुस्तक व्यवहारातला पदार्थ आहे. हा काय भ्रमातला पदार्थ नाही. का पुढे गेलं हाय भ्रमातच वाटेल? सगळं भ्रमातलं वाटतं. ते योग वासिष्ठात सांगितलं काय? भ्रमेण अहम भ्रमेण त्वम भ्रमेण उपासका जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वम ब्रह्ममूलमिदं जगत. सगळंच्या सगळं काय आहे? ब्रह्ममूल. पण अजून आपल्याला ती नजर
आली नाही, आहे की नाही. ती नजर येण्यासाठी आपला काय चाललाय प्रयत्न. आतापर्यंत तर आपले जन्मच्या जन्म गेली प्रातिभाषिक पदार्थांना सुद्धा सत्य ठरवण्यात, आहे की नाही. बरेच जण येतात. आता काल आम्हाला ते एक पुस्तक आणलं आमच्या बालाजी महाराजांनी, शिवसंकल्प स्तोत्र म्हणून. ते काय सापडत नव्हतं बरेच दिवस. ते मुलं काय येऊन म्हणतात की आम्हाला वाईट स्वप्न फार पडतात, आता त्याचं काय केलं पाहिजे, काय प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. मग आपण ते वेदामध्ये आलेले शिवसंकल्प, तन्मय मना हा शिवसंकल्प असतो. मग ते पार रात्री झोपताना पार एकदम डोळे लावून एकाग्र होऊन एक आवर्तन करायचं असलं तर 5 आवर्तन करतात. का तर खोटं स्वप्न पडू नये म्हणून, आहे की नाही. वास्तविक स्वप्न खरं नसतंच ना, त्याच्यात कसंही पडलं तर काय. म्हणजे जेव्हा आपण प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थाला सुद्धा सत्य समजायला जातो, हे आपले संस्कार आहेत, आहे की नाही. मग आता जर आपल्याला न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म आकळले, आहे की नाही. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेच झाला अंगे तुका. आता पटेल का आपल्या बुद्धीला. म्हणून हे शास्त्रकार दयाळू आहेत. ते आपल्याला हळूहळू आपल्या बुद्धीच्या सूक्ष्मतेचा स्तर वाढवत चालले, आहे की नाही. पहिल्यांदा सत्ता किती मानल्या 3, नंतर सत्ता शिल्लक किती ठेवल्या 2, आणि हळूहळू त्या दोन्ही सत्तेना एकरूप केल्यावर व्यावहारिक सत्ता खरी काय आहे, प्रातिभाषिकच सत्ता आहे. मग प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ फक्त प्रतीती मात्र असतात, आहे की नाही. ते काही अधिष्ठानाला मृगजळाचा किती पूर आला तर जमीन ओली होत नाही. प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ किती जरी तुमच्या पारमार्थिक सत्तेवर जर किती जरी तुम्हाला दिसल्याने बिघडले का खरं मानल्याने बिघडले. मग जगत दिसल्याने बिघडते का खरं मानल्याने बिघडते, खरं मानल्याने. मग आता शास्त्र आपल्याला फक्त सत्यत्व बुद्धी घालवते किंवा त्या पदार्थांचा नाश करते, आहे की नाही. सत्यत्व बुद्धी घालवतं का. सत्यत्व बुद्धी गेली का माणूस मोकळा होतो का. रज्जूवरचा सर्प मिथ्या कळले का माणूस निर्धास्त होतो का. रज्जूवर ज्याला सर्प भासला, बरोबर आहे ना. रज्जू 2 प्रक्रिया सांगायची स्वामी महाराज. गुडघे का फुटले, नाक का फुटलं, तर रज्जूवर सर्प काय झाला, भासला. कशामुळे भासला, रज्जू स्वरूपाच्या सामान्य स्वरूपाच्या ज्ञानाने आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प भासला. बरं, सर्प भासला, हा तुम्हालाही भासला आणि ज्याला दुसऱ्यालाही भासला, आहे की नाही. आणि एक जो आहे ना, तर एक मात्र पळाला आणि एक मात्र पळाला नाही. कारण का, तर त्याला काय सांगितलं की त्याला एकाने दिव्याने अगोदरच दाखवला होता. दूर गेला की ते मंद अंधकारामुळे तो त्याला दिसू लागला. पण तो काय म्हणतो, मंद अंधकारामुळे रज्जू सर्परूपाने दिसतो, सर्प खरा नाही, आहे की नाही. तो गप्पा मारीत विनोदाने त्याच्याकडे पाहत बसतो, आहे की नाही. त्याचा द्रष्टा होतो. आणि दुसऱ्याला ज्याला वाटलं त्याला काय झालं, अज्ञानामुळे सर्प वाचलाय की नाही, मंद अंधकार दोषामुळं आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळे सर्प भासला. परंतु ह्याला काय कळलंय की मंदांधकार दोषामुळं आणि याच्या अज्ञानामुळे सर्प भासला. वास्तविक अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर हा फक्त काय आहे, भास मात्र आहे, प्रतीती मात्र आहे, हा खरा नाही. तो एकदम मस्तपैकी तिथं आनंदात त्याचं पाहायला लागला. आणि दुसरा बिचारा पळायला लागला. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे, संसार का भासतो, तर आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भासतो. संसार सत्य का वाटतो, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे संसार भासला हे ज्याला कळत नाही त्याला तो काय वाटतो, सत्य वाटतो. म्हणजे सर्व जी काय हानी आहे ती कशामुळे आहे, सत्यत्व बुद्धीमुळे आहे का भासण्यामुळे आहे. मग जगत भासू नये आपल्याला असं वाटावं का जगत सत्यत्व बुद्धी जावी. जगत भासण्याबद्दल आपण स्वतंत्र आहे का सत्यत्व बुद्धी घालण्याबद्दल स्वतंत्र आहे. सत्यत्व बुद्धी जगताचं अप्रतीतीचा अभ्यास करणं हा पुरुषार्थ आहे का उघड्या डोळ्यांनी पाहत असताना खोटं ठरवणं हा पुरुषार्थ आहे. खरा पुरुषार्थ, खरा पुरुष प्रयत्न सफल कशामध्ये आहे, जगत दिसत असताना, बरोबर ना, जगत दिसत असताना त्याला मिथ्या म्हणणं हा पुरुषार्थ आहे का जगताची प्रतीतीच येऊ नये त्यासाठी निर्विकल्प समाधी किंवा ती जरी साध्य नसली होत तर पाठात का होईना आपला अंतःकरण वृत्ती अधिष्ठानात नाही झाली तर अज्ञानात कारणात लीन करून त्या ठिकाणी गाढ सुषुप्तीचा अनुभव घेणं हा पुरुषार्थ आहे. कोणता पुरुषार्थ आहे की नाही, ह्याच्यामध्ये कोणता पुरुषार्थ आहे. अधिष्ठानात वृत्ती लीन करणं पुरुषार्थ आहे किंवा कारणात वृत्ती लीन करणं हा पुरुषार्थ आहे का अधिष्ठानात वृत्ती बाधित करणं हा पुरुषार्थ आहे. वृत्तीचा बाध झाला पाहिजे का वृत्ती निवृत्तिक अवस्थेमध्ये निर्विकल्प समाधीमध्ये गेली पाहिजे. बाध झाला पाहिजे. बाध हा काय आहे, पुरुषार्थ आहे. हे कळून म्हणता का म्हणावं म्हणून म्हणता.
का खरंच आहे? खरंच आहे. मग आपल्याला बाद पुरुषार्थ करायचा असला तर आपल्याला समाधी लावून चालेल का? इथं चालणार नाही का बाहेर चालणार नाही? कुठंच चालणार नाही. आपल्याला काय विचारात जायते बोध, हा सारखा विचार करावा लागेल. सदा विचारेत तस्मात जगत जीव परात्मना. हा जीव काय, जगत काय, परमात्मा काय याचा विचार. आणि विचार करायचा असलं तर वृत्ती कशामध्ये लीन करून चालेल का? सतर्क पाहिजे बुद्धी, सतर्क पाहिजे. त्यांनी काही लाभ होईल का तुम्हाला? वृत्ती अधिष्ठान. मग आपल्याला वेदांत श्रवणाला योगी चालतो का? समाधी मग्न योगी चालत नाही. त्याला म्हणावं लागतं बाबा तुझी समाधी थोडा वेळ बाजूला सार, आहे की नाही? आता हे जे शब्द आहेत त्या शब्दाच्या अर्थाच्या आकाराची वृत्ती कर, आहे की नाही? हे सगळं आपल्याला म्हणावं लागतं की नाही त्याला? हां, आता ते गुरुजी म्हणतात की काय म्हणतात की 2 अधिष्ठानं मानली कोणाला? सर्पाला आणि सर्प ज्ञानाला, की अशा प्रकारचा वादाचा विषय सारखा चालू राहील. त्यापेक्षा कोणत्याही प्रकारचा वाद या ठिकाणी निर्माण होऊ नये. आणि शिष्याच्या बुद्धीवर अधिष्ठानाचं ज्ञान झालं की भ्रमातला पदार्थ आणि त्या पदार्थाचं ज्ञान, अर्थात रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान झालं की काय होईल? जर कोणतं एक चैतन्य, अंतःकरणोपहित चैतन्य म्हणा किंवा रज्जुपहित चैतन्य, दोघांचं अधिष्ठान एकच सांगावं लागेल. आणि त्या एकाच अधिष्ठानाचं ज्ञान झालं का सर्प आणि सर्पज्ञान दोघांची युगपत निवृत्ती होऊ शकते. हा सिद्धांत याच्या बुद्धीवर आरूढ व्हावा म्हणून श्रीगुरु काय आहेत? प्रयत्नशील आहेत. म्हणून त्यांनी अगोदरच त्याला सांगितलं की दोघांचं अधिष्ठान एकच सांगतो. एकच सांगतो म्हणजे शिष्याला कसा आनंद वाटायला पाहिजे की नाही? आता बरं होईल, ही खटखट मिटून जाईल, आहे की नाही? परंतु हा जो आहे तर त्याला पुन्हा त्याच्यावर शंका घेतो. तुम्ही दोघांचं अधिष्ठान काय आहे? एकच सांगता, पण याच्यामध्ये गुरुजी अजून तुम्ही विचार केला नाही. तुमच्या मनात आमच्याविषयी दया आली, पण शास्त्र सिद्धांत जो आहे ना तो अपसिद्धांत होऊन जाईल. तुम्ही जे अगोदर प्रतिपादन केले ना 2 अधिष्ठानं, तेच बरोबर होतं. तुम्ही आम्हाला समजून आणण्याच्या भानगडीत काय होईल? तुमचा सिद्धांतच कोलमडून जाईल. कसा जाईल तो हे आता शिष्य याच्यावर आपत्ती घेतो. हे सगळे शब्द जे आहे ना, आपण जेव्हा इतर वेळेला बसतो गप्पा मारत, आता रामनवमी जवळ आलेली वगैरे, असे जेव्हा आपण गप्पा करतो तर त्याच्याऐवजी ह्या जर गप्पा आपण जर केल्या, एक शिष्य आणि एक गुरु आता उडाला 7 व्यवहार, तर आपल्याला हा विषय एकदम करतला मलकवत होईल. म्हणजे काय? करतरावरी वाटोळा डोलत देखी जे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. माऊली म्हणतात की आम्ही तुम्हाला ही ज्ञान चर्चा आहे ना असं करू का तुमचा आत्मा म्हणजे काय? तळ हातावरच्या आवळ्यासारखा तुम्हाला प्रत्यक्ष सर्वांगाने त्याचं ज्ञान होईल. परवा किशोरजीने एक सांगितलं पण माझ्या आता लक्षात नाही. करतला मलकवत हा दृष्टांत कमी पडतो म्हणून त्यांनी एक दुसरा दृष्टांत दिला, फार सुंदर दृष्टांत. हां, त्यांनी असं दिलं की पाण्याचा जो थेंब आहे ना, पाण्याचा थेंब जर आपल्या समोर असला त्याचं सर्वांगाने ज्ञान होतं की नाही, असं त्यांनी दृष्टांत दिलं. म्हणजे वाटोळा आमलकाचा दृष्टांत, खालचा अवयव कुठं दिसतोय त्याचा, इतकं आम्ही तुम्हाला स्पष्ट दाखवू म्हणून ते मग चंद्रशेखर महाराजांचं नाव त्यांनी सांगितलं, चंद्रशेखर महाराजांचं सांगितलं. तर त्याच्यामध्ये करतला मलकवत याच्यापेक्षाही पाण्याचा थेंब इतका आपल्याला स्पष्ट होईल. पण कधी? वेदांत वाक्येषु सदारमंता, म्हणजे इथं 1 घंटा आणि तिथं 1 तास, आहे की नाही? 22 तास. आता ते सांगतात. आता शिष्य कशी शंका घेतो बघा. अहो दोघांचे एकच अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? कारण सर्प हा नेहमी पाहणाराच्या शरीरावरून बाहेरच असणार, त्या शरीराच्या आतबुद्धीमध्ये मानता येणार नाही. आणि जर तो सर्प बुद्धीत मानून बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्याती वर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे, तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल. आणि ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही, तसेच शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. मग ते शरीराच्या आत प्रमात्याचे असो किंवा साक्षीचे असो, पण ते असणार आतच. असे असतात सर्प व त्याचे ज्ञान, या दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? बघा,
चांगलं लक्ष ठेवा. शंका आपल्याला चांगली कळली की उत्तर कळायला काहीच म्हणजे अवघड नाही त्याच्यामध्ये. तर तो आता शंका करतो, अहो, म्हणजे त्याला एकदम आश्चर्य वाटतं. गुरुजी काय करायला निघाले? दोघांचं अधिष्ठान एकच सांगायला निघाले. पण काही झालं तरी आपले गुरुजी आहेत, त्यांना दुसऱ्या लोकांनी काही दोष देऊ नये, कमीपणा येऊ नये, म्हणून आपणच काय करावं? प्रेमाने त्यांच्या दोषामध्ये सुधारणा करावी. बऱ्याच जणांना ज्यांना गुरुदाक्षिण्य जास्त असतं ते लोक हे अशा प्रकारचं चिंतनाची त्यांची दिशा असते. हे एक उदाहरण आहे याच्यामध्ये किंवा आहे की नाही, याच्यामध्ये एक उदाहरण आहे. तो म्हणतो, अहो, दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणतात? गुरुजी, सर्प आणि सर्पज्ञान दोघांचं अधिष्ठान एकच आहे असं तुम्हाला कसंच म्हणता येईल? सांगा बरं कसं म्हणता येईल? त्याचं तो सांगतो. कारण सर्प हा नेहमी पाहणाराच्या शरीराहून बाहेरच असणार. आता तुम्हाला रज्जूवर सर्प भासतो, तो पाहणारा जो आहे, ज्याला सर्पाचं ज्ञान होतं, त्याच्याहून सर्प काय असणार? बाहेर. मग त्याचं अधिष्ठान वेगळंच असणार की नाही? आणि सर्पाचं ज्ञान कुठं असणार? आत असणार. बरोबर आहे की नाही? सर्पाचं ज्ञान कुठं? आतमध्ये असणार. मग त्या अंतःकरणाचं ज्ञान असो, म्हणजे प्रमात्याचं ज्ञान असो किंवा साक्षी भाष्य. साक्षीला अविद्यावृत्ती भ्रमातल्या पदार्थांचं ज्ञान काय आहे? साक्षी भाष्य आहे. बरोबर आहे ना? आणि व्यवहारातल्या ह्या घटपटादी पदार्थांचं ज्ञान काय आहे? प्रमातृभाष्य आहे. प्रमात्याला त्याचं ज्ञान हो, पण प्रमाता आहे कुठे आहे? आतमध्येच आहे. साक्षी भाष्य हो, तरी सुद्धा साक्षी सुद्धा कुठे आहे? आतच आहे. म्हणजे अविद्यावृत्तीच्या द्वारा जरी ज्ञानाचं प्रकाशन करतो, आता ज्ञान कुठे आहे? आत. साक्षीचं ज्ञान असो नाही तर प्रमात्याचं ज्ञान असो, ज्ञान कुठं राहणार? आतमध्ये. आणि जो पदार्थ आहे, भ्रमातला पदार्थ किंवा व्यवहारातला पदार्थ, तो पदार्थ कुठं असणार? शरीराच्या बाहेर. मग अर्थात दोघांचे अधिष्ठान दोनच असणार की नाही? दोघांचे अधिष्ठान ही दोनच मानायला. तुम्ही काय म्हणता? दोघांचं अधिष्ठान एक सांगतो, पण एक तुम्हाला सांगताच येणार नाही. कारण कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होतं, तो पदार्थ शरीराच्या काय असतो? बाहेर. आणि ज्ञान कुठं असतं? आतमध्ये. मग तुम्हाला त्या पदार्थ ज्ञानाचं अधिष्ठान दुसरं सांगावं लागेल आणि त्या बाहेरच्या पदार्थाचं अधिष्ठान दोन. अधिष्ठान नेहमी काय म्हणावं लागतील? दोनच मानावे लागतील असं तो सांगतो. सर्प हा नेहमी पाहणाराच्या शरीराहून बाहेरच असणार, त्या शरीराच्या आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. आता काय? आणि एवढं करून ते म्हणा, अरे नाही, सर्प बाहेर नाहीच आहे. सर्प कुठं आहे? आतच आहे, बुद्धीत आहे. सर्प कुठं आहे? बुद्धीत. बाहेर बरं आपल्याला वरवर पाहताना वाटतं की नाही? सर्प खरं जर पाहिलं, जेव्हा आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला हा सर्प कुठे असा विचार सुरू झाला, तेव्हा पहिला दुसऱ्यांदा कोणती ख्याती आली? आत्मख्याती आली. दुसऱ्या नंबरची कोणती ख्याती? आत्मख्याती. ती कोणाची आहे? नैयायिक वैशेषिकांची आहे. योगाचार मताची. त्यांना दुसरं काय म्हणतात? क्षणिक विज्ञानवादी बौद्ध असं त्यांना म्हणतात. त्यांची ही ख्याती. बरोबर ना? तर तो म्हणतो, तुम्ही जर कदाचित म्हणाल तो सर्प बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल, तर ते म्हणतात तो सर्प तुम्ही काय म्हणाल? सर्प कुठे? बुद्धीत. आणि बुद्धीतून काय मायेमुळं काय होतो? तो सर्प काय दिसतो? बाहेर दिसतो. म्हणजे सर्प बाहेर नाही. आपल्याला जर पाहिलं तर खरं जो चांगला वेदांती आहे त्याला सुद्धा जर म्हणलं खरं बाहेर सर्प होता का त्यावेळेला? नाही. मग सर्प बाहेर नाही म्हणलं तर काय बिघडलं? आपल्या बुद्धीनं सर्पाचा आकार धारण केला होता की नाही? मग सर्प काय आहे? आतमध्ये. अहो बाहेर का दिसतो? मग आत तर आतच दिसावा ना. अहो म्हणजे मायामध्ये काय आहे? तुमचे वेदांती लोक म्हणतील अघटित घटना पटीयसी माया. आज मायेमध्ये काय संभवत नाही. ती माया काय करते? आतमध्ये बुद्धिस्थ असणारा सर्प त्याला काय करते? बाहेर दाखवते. म्हणजे बरं ती बुद्धी कशी आहे? क्षणिक आहे. एका क्षणात उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात स्थिती, तिसऱ्या क्षणात लय. आणि ती बुद्धीच काय करते? त्या सर्पाचा आकार धारण करते. मग दोन्हींचं अधिष्ठान एकच मानलं तर चालेल का नाही? आता कोणतं? अंतःकरण उपहित चैतन्य. हे दोघांचं काय आहे? अधिष्ठान. याचा अर्थ मग जर तुम्हाला फक्त अंतःकरण उपहित चैतन्याचं ज्ञान झालं की काय निवृत्त होईल? बुद्धीनं जो काही सर्पाचा आकार धारण केलेला आहे, बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झालं की तुम्हाला काय होईल? ती बुद्धी आणि बुद्धीचं जे काही आकार धारण केलेलं आहे, म्हणजे बुद्धीनं आकार धारण केलेला कोणाचा? सर्पाचा. म्हणजे आणि मग तुम्हाला काय झालं? सर्पाचं ज्ञान झालं. मग ते सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही काय होईल? बुद्धीनंच आकार धारण केलेला आहे ना. आणि ती बुद्धी काय आहे? क्षणिक आहे. आणि ते क्षणिक विज्ञान हाच काय आहे? आत्मा आहे असं तुम्ही म्हणाल. बरोबर आहे ना? कदाचित. पण आता असं म्हटल्यावर हा तर मागच आपलं ख्यातिवादामध्ये विषय होऊन गेला. आणि त्यावेळेला तुम्ही काय म्हटले? एक जणांनी सांगितलं होतं
त्या बिचाऱ्याने वेदाची मान्यता घेतली नाही, काही नाही, खूप रात्रंदिवस 12 वर्ष तपश्चर्या केली त्या कुठं बोधिवृक्षाखाली. आणि तिथं ते योगाचार मताचा जो शिष्य होता तर त्या शिष्याने स्पष्ट सांगितलं बाहेर कोणताही पदार्थ नाही. अगोदर तर फार प्रगतिशील होता, त्यांनी सांगितलं बाहेरही नाही आणि आतही नाही, सगळं काय सर्वम शून्यम शून्यम. ते म्हणे असं नाही. मग वंद्यपुत्राची प्रतीती यायला पाहिजे, पदार्थ असल्याशिवाय त्याची प्रतीती येणार नाही. पण पदार्थ बाहेर नाही, पण पदार्थ कुठे आहे, आतमध्ये आहे. आणि क्षणिक असणारी बुद्धी हाच त्या पदार्थाचा आकार धारण करते. असं कोणती ख्याती आहे ती आत्मख्याती. आणि ते आस्तिक दर्शन आहे का नास्तिक दर्शन आहे? आस्तिक दर्शन आहे, नास्तिक दर्शन आहे. ते कोणतं दर्शन आहे? त्याला कोणतं दर्शन म्हणतात? त्याचं नाव काय आहे? क्षणिक विज्ञानवादी बौद्ध असं दर्शन आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात, ठीक आहे बघा आता काय दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? कारण सर्प हा नेहमी पाहणाराच्या शरीराचे बाहेरच असणार, त्याच शरीराच्या आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. आणि जर तो सर्प बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्याती वर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल. मग तुम्ही एवढं काय डोंगर पोखरून उंदीर काढला आहे की नाही, काय तुम्ही शोध लावला? आत्मख्याती तर आम्ही पूर्वीच सांगितली होती आहे की नाही. त्याच्या पुढं अन्यथा ख्यातीचं खंडन झालं, सत्ख्यातीचं खंडन झालं आहे की नाही. म्हणजे कुठून सुरुवात झाली? शून्यवादी बौद्धापासून. तर तुमची पहिली असत ख्याती खंडित झाली, आत्मख्याती खंडित झाली, अन्यथा ख्याती खंडित झाली, अख्याती खंडित झाली आणि नंतर सत्ख्याती खंडित झाली. आणि तुम्ही सांगितलं की आमची सदसद विलक्षण अनिर्वचनीय ख्याती संगत आहे असं तुम्ही सांगितलं. आणि एवढं इथपर्यंत आले आणि आता दोघांचं अधिष्ठान काय सांगायला लागले? एकच. आणि सांगताना तुम्ही कोणती ख्याती स्वीकारली? आत्मख्याती स्वीकारली आहे की नाही. मग हा मधला जो एवढा ग्रंथ झाला याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमचं तर व्यर्थ एवढं बोलणं गेलं, पण आमच्या बुद्धीला किती शिन झाला. आम्ही चाललो तुमच्या मागं, पण तुमचा सिद्धांत कुठं आला? पुन्हा फिरून आत्मख्यातीपर्यंतच आला आहे की नाही. बरं आत्मख्याती तर तुम्हाला अजिबात मान्य नाही. तुम्ही तर म्हणता त्यांचे तोंड नका पाहू, त्यांच्या गावा नका जाऊ. ह्या जे अवैदिक लोक आहे ना, श्रुती प्रमाण ज्याला मानत नाही, असे जे केवळ स्वतंत्र बुद्धीनं चिंतन करणारे परमात्मा जगत जीव यांचं, ह्या लोकांच्या नादी सुद्धा लागू नका असं सांगितलं. आणि शेवटी तुम्ही काय आहे? तुम्ही त्याच्यातले प्रच्छन्न बौद्ध आहेत. म्हणजे वेदांताला कोणी काय प्रच्छन्न म्हणजे झाकलेले त्यांच्या टोळीत राहायचं आणि आम्ही वेगळे म्हणायचं आहे की नाही. असे तुम्ही काय आहे? गुप्त राहिलेले काय आहात? बौद्धच. तुमचा काहीतरी विचार झाला, मी आता तुमचं काय करेल? खंडन. आणि हळूहळू शंकराचार्यांच्या नावाखाली काय करेल? तुमच्याच मताचा प्रचार करील. शंकराचार्यांना अजूनही लोक हे गौडपादकारिका वगैरे ग्रंथ पाहिले की त्यांना काय म्हणतात? प्रच्छन्न बौद्ध असं म्हणतात. तर अशा प्रकारचा हम सांगतो. आणि गुरुजी तुमच्यासारख्यावर असा अवैदिकपणाचा शून्यवादी काय आत्मख्यातीचा आक्षेप येणं हे मलाही बरोबर वाटत नाही. पण तुम्ही हे केलेलं विधान आहे ते थोडंसं माघार घ्यावं असं मला वाटतं, असं सांगतो. बघा जर तो सर्प बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्यातीवर्णात आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल. आता आमचे गुरुजी कोणती ख्याती मानतात म्हणावं लागेल? आत्मख्याती मानता असंच म्हणावं लागेल. आणि ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. आत्मख्याती अयोग्य आहे हे तर अन्यथा ख्यातीवाद्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही तिथं बसलेले होता आहे की नाही. आणि तुम्ही ती गोष्ट मान्य केली. त्यांनी काय खंडन केलं सांगा बरं? अख्यातीवादी अन्यथा ख्यातीवाद्यांनी काय खंडन केलं? अहो क्षणिक जर बुद्धी एकाच क्षणात उत्पन्न होते. सर्पाचा आकार काय झाला? एकच क्षणभर झाला की नाही. मग एक क्षणभरच सर्प प्रतीत व्हावा की नाही? बहुत काल त्याची प्रतीती होते की नाही. आणि पुन्हा अनुभवात काय आमच्या? दुसरी एक गोष्ट आहे, जो मी लहानपणी आजोबांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता माझ्या नातवांना मांडीवर खेळत आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा काय झाली? बुद्धी त्या आकाराची झाली, क्षणिक बुद्धी तेव्हाच गेली. मागचा पुढचा काही संदर्भ राहील का? पण इथं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होते का नाही? आम्हाला पूर्वीची स्मृती आणि आताचं प्रत्यक्ष याचा आम्हाला बरोबर ना, असंच ना, हे दोन्हीचा आम्हाला अनुभव आहे की नाही. मग अशा वेळेला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होता कामा नये. आणि होतं तर खरं, जो देवदत्त मी काशीला पाहिला तोच आज मी आळंदीमध्ये पाहत आहे असं ज्ञान होईल का? जर क्षणिक बुद्धीचं पदार्थाचा आकार धारण करते, बुद्धीबरोबर पदार्थ गेला, बुद्धीबरोबर पदार्थ गेला, बरोबर आहे. त्या पदार्थाचं ज्ञानही गेलं. मग आता सांगणारा कोणीच राहणार नाही. कारण आत्मा क्षणिक विज्ञानाला तुम्ही काय म्हणता? आत्मा. तो आत्मा अविनाशी तुम्ही मानता का? नित्य मानता का? मानत नाही. कोण? बौद्ध. बरोबर आहे की नाही. मग हा दोष दिला होता की नाही आत्मख्यातीवाद्यावर? तुम्हीच दिला होता की नाही. आणि तो दोष कोणाकडे आला? आता
तुमच्याकडे आला. याला म्हणतात उष्ट्र लकुटिका न्याय. उष्ट्र लकुटिका म्हणजे उष्ट्र म्हणजे उंट, लकुटिका म्हणजे लाकड. उंटावर बसतात ते, उंट जे वाळवंटात लोक प्रवास करतात उंटावर बसतात, त्याच्यावर मोठं सरपण वगैरे टाकतात आणि जर तो नीट रस्त्याने चालला नाही तर त्याच्यातलं जे एक लाकूड काढतात आणि त्यालाच मारतात, आहे की नाही, आणि पुन्हा रस्त्यावर आणतात. तसं आत्मख्यातीचं काय केलं होतं यांनी, खंडन केलं होतं. पण आत्मख्याती जो दोष येतो तोच दोष कोणावर आला, या ठिकाणी अनिर्वचनीय ख्यातीवादावर आला. काय जड होते का हे, नाही ना. बघा आता ख्यातीवर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल, आणि ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येणार नाही. मग तुम्हाला बाहेर दिसणारा सर्प आत आणता येईल का, बुद्धीनं त्याचा आकार धारण केला असं म्हणता येणार नाही. कारण केलं तर कोणती ख्याती होईल, आत्मख्याती होईल. आणि आत्मख्यातीवर जेवढे दोष येतात ते सगळे दोष कुठे येतील, तुमच्या ख्यातीवादामध्ये, अनिर्वचनीय ख्यातीवादामध्ये येतील. तसेच शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. बाहेर असणारा सर्प जसा आत आणता येणार नाही तसं आत असणारं ज्ञान बाहेर काढता येणार नाही. अर्थात दोघांची अधिष्ठानं तुम्हाला काय म्हणावी लागतील, दोन भिन्न भिन्नच अधिष्ठानं मानणं भाग आहे. तसेच शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. मग आता तो म्हणाल अहो हे शरीराच्या आत आणि बाहेरचं कोणतं चाललंय आमचं, हे व्यावहारिक ज्ञानाबद्दल चाललं नाही. व्यावहारिक जे पदार्थ असतात ना, आता समजा हा बाहेर पुस्तक आहे, बरोबर आहे, हे बाहेरचा पदार्थ आत आणता येणार नाही. आतला पदार्थ, आतलं ज्ञान बाहेर काढता येणार नाही. ते कुठं राहणार, आतच राहणार. ही गोष्ट आहे ना. आम्ही काय म्हणतो, जे भ्रमातल्या पदार्थाची संगती चालली ही असं तुम्ही म्हणाल, पण भ्रमातल्या पदार्थांचे प्रकाशन कोण करतो, साक्षी. आणि जे व्यवहारातले पदार्थ आहे त्यांचे प्रकाशन कोण करतो, साक्षी. मग जर साक्षीला अंतःकरण वृत्तीच्या द्वारा ज्ञान व्हायचं असलं तरी साक्षी कुठे आहे, आतच आहे. जर साक्षीला अविद्यावृत्तीनं प्रकाशन करत असला तरी साक्षी कुठे आहे, आतच आहे. म्हणजे ते होणारं ज्ञान प्रमात्याचं असलं, नाहीतर प्रमात्याचं म्हणजे अंतःकरण वृत्तीद्वारा होणारं असलं, किंवा ते ज्ञान अविद्यावृत्तीद्वारा होणारं असलं, म्हणजे ते ज्ञान साक्षीचं ज्ञान असो, म्हणजे साक्षी भाष्य असो किंवा प्रमातृ भाष्य असो, पण ज्ञान हे राहणार कुठं, आतच राहणार, ते बाहेर जाणार नाही. आणि बाहेरचा पदार्थ जो आहे तो बाहेरचा पदार्थ व्यावहारिक सत्तेतला असो नाहीतर प्रातिभाषिक सत्तेतला असो, तो पदार्थ कुठं, तुम्हाला भासताना सुद्धा शरीराच्या बाहेरच भासतो का नाही, जेव्हा स्वप्नकाली. मग तो पदार्थ बाहेरचा, तो भ्रमातला पदार्थ असो नाहीतर तो पदार्थ व्यावहारिक सत्तावान असो, तो पदार्थ बाहेरच राहणार. आणि ज्ञान हे प्रमात्याचं असो किंवा ते ज्ञान साक्षीचं असो, ते कुठं राहणार, आतमध्येच राहणार, ऐक नाही, अशी त्यांनी शंका केली. मग तुम्ही जे प्रतिज्ञा केली नाही, ही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी. एखादी प्रतिज्ञा केली की दोघांच्या अधिष्ठानाऐवजी एकच अधिष्ठान सांगतो, प्रतिज्ञेने कार्य होईल का, तर लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. तुम्हाला लक्षण करावं लागेल, प्रमाण सांगावं लागेल, असं सांगतो. इतकं जर विचारांनी जर आपण याच्यामध्ये मंथन केलं रात्रंदिवस आणि हे सिद्धांत रूपाने आपल्याला जर कळून घेतले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा, ज्याला आपण म्हणतो संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मनुष्याला जे जे काही संशयाचं जाळ आहे ते एकदा त्यांनी लिहिलं काय काय जाळ छेदिल्या वाचुनी तरलोशे कोणी न म्हणावे. वाह नाही, तो वेगळा जे वासन दुसरं एक आहे. याच्यामध्ये भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. त्या सर्वांच्या आतीत असणाऱ्या परमात्म्याचं जर दर्शन झालं तर सगळ्या हृदयाच्या ग्रंथीचा, आत्मानात्मग्रंथीचा गाठ सगळी सुटली जाते, संशयाचा सगळा छेद होतो असं सांगितलं. आणि त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही. म्हणून ह्या संशय जालाचं छेदन करणाऱ्या ह्या प्रक्रिया किंवा ही सच्चर्चा आहे. म्हणून याच्याकडे संशयाची श्रेणी सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्टंक आनकोनी, ज्ञानोबरायांचा अभंग आहे ना. तर श्रीगुरु वाचून या संशय जाळाचा संशय जाळाचं छेदन करणारा दुसरा कोणी नाही. तुम्ही जर म्हणाल की इंद्रचंद्र एवढे मोठे देव आहे, ते नाहीत का, तर ते सांगतात इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, ब्रह्मदेवापर्यंत संशयाची श्रेणी छेदिती ना. त्यांना ह्या संशयात्मक अशा ह्या पंक्तीच्या पंक्ती एकामागे एक
येणारे हे जे सगळ्या संशयाचं जाल आहे, तर ह्या जालाचं छेदन दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून गुरुजींना बघा किती दया आहे, अशी शंका करतो, तू जरा जास्तच पुढचं आहे, जा, तू असं म्हणत नाही, त्याचं सुद्धा काय करतात, समाधान करतात. शरीराच्या, तो कसं सांगतो, बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही, तसेच शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. मग ते शरीराच्या आत प्रमात्याचे असो किंवा साक्षीचे असो, पण ते असणार आतच. ज्ञान हे कुठं असणार, आतच असणार. पदार्थ हा कुठं असणार, बाहेरच असणार. असे असता सर्प व त्याचे ज्ञान या दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल. असं सरळ सरळ गोष्ट आहे की सर्प बाहेर आहे, सर्पाचं ज्ञान आत आहे, दोघांचे अधिष्ठान भिन्न आहे. असं असताना आपल्याला दोघांचं अधिष्ठान एक आहे असं म्हणताच येणार नाही. तुमचा जरी एक पुढचा अशा प्रकारचं त्याला काय म्हणतो, गृहीत कृत्य आहे, गृहीत कृत्य तुम्ही मनात धरलेले आहे की जर आपल्याला आपण याला दोघांचं अधिष्ठान एक सांगण्यामध्ये जर यशस्वी झालो, तर अर्थात अधिष्ठान ज्ञानाने पदार्थ आणि भ्रमातल्या पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान ह्या दोघांचीही युगपत निवृत्ती होते. हा आपला सिद्धांत अकाट्य राहील. असं गृहीत कृत्य धरून तुम्ही जरी आम्हाला प्रतिपादन करणार असले तरी ही गोष्ट कदापि होणं शक्य नाही, अशी या शिष्याची काय आहे, आशंका आहे. त्याचं उत्तर उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.